रत्नागिरी शहराला मुख्य दोन धरणामधून पाणी पुरवठा केला जातो. त्यातलं एक म्हणजे पानवल धरण असेल आणि दुसरं म्हणजे मुख्य धरण हे शीळ धरण आहे. या शीळ धरणातून पूर्ण रत्नागिरी शहराला, रत्नागिरीच्या नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र शीळ गावांचे जे ग्रामस्थ आहेत त्यांची शोकांतिका वेगळीच आहे. त्यांना जे पाणी पुरवठा केला जातो ते एखाद्या बुजलेल्या विहिरीतून आणि एका डबक्यातनं केलं जातं. आपण जर बघितलं तर या ठिकाणी मी आपल्याला दाखवू शकतो की कशा पद्धतीने इथे ही विहीर आहे. ही विहीर म्हणण्यापेक्षा ही जुनी जॅकवेल होती. ह्या जॅकवेलमध्ये रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारे पाईप आणि गावाला देखील पाणी पुरवठा करणारे पाईप ह्या जॅकवेलमध्ये सोडलेले होते. परंतु ही तुटल्यानंतर नवीन जॅकवेल झाली. तिथं पालिका प्रशासनाने आपले पाईप जे आहेत शहरवासियांचे ते त्या जॅकवेलमध्ये टाकले. मात्र ग्रामस्थांचा जो पाईप आहे, जो पाणी पुरवठा केला जातो ज्या जॅकवेलमधून, तो पाईप मात्र अद्यापपर्यंत ह्याच बुजलेल्या विहिरीत ठेवलेला आहे. आणि गावाला या डबक्यातनंच पाणी पुरवठा केला. कोणतंही शुद्धीकरण नाही, कोणतंही त्या पाण्यावर प्रक्रिया नाही. अशा प्रकारे हे पाणी जे आहे हे गावाला पुरवलं जातं. आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. दादा, काय सांगाल? इथेही आपल्याला एक विहीर दिसते पूर्णपणे बुजलेल्या अवस्थेत आणि ह्या विहिरीतून आपल्या गावाला पाणी पुरवठा होतो. काय एकंदरीत त्याच्यावर तुमचं मत? ज्यावेळी जॅकवेल पडली नव्हती त्यावेळी जे नगरपालिकेला जे पाणी जात होतं आणि गावासाठी ते याच जॅकवेलमधून पाणी जात होतं. परंतु जॅकवेल पडल्यानंतर नगरपालिकेने नवीन जॅकवेल बांधली, त्यातून रत्नागिरीला पाणी जातं. मात्र आमच्या गावासाठी जे पाणी येतं त्या तुटलेल्या विहिरीतच आहे आणि हे पाणी तर पिण्यायोग्य नाही, दूषित पाणी आहे थोडं. पावसाळ्यात तर एकदम गढूळ पाणी असतं. आणि आमची एकच मागणी आहे ग्रामस्थांतर्फे की नगरपालिकेला जे पाणी जातं नवीन जॅकवेलमधून, तसेच त्या जॅकवेलमधून आम्हाला पाणी दिलं गेलं पाहिजे. मग ही जी बाब आहे तुम्ही ग्रामपंचायतच्या निदर्शनात किंवा नगरपालिकेच्या निदर्शनात आणली का याच्या अगोदर? हां, महिनाभरापूर्वी जे माझ्या त्यावेळी हे लक्षात आलं असा विषय आहे. त्यावेळी मी बऱ्यापैकी हे म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनात आणलं होतं. पण अजूनपर्यंत तरी ते हे प्रॉब्लेम काय सॉल्व्ह झालेलं नाही. तसं जर बघायला गेलं तर हे जॅकवेल पडून 2 वर्ष झाली. खरं हे 2 वर्षात हे काम झालं पाहिजे होतं आणि हे सांगायची गोष्ट नाही. पाणी आता जे रत्नागिरीला पाणी देतात ते आम्हाला पण पाणी नवीन जॅकवेलमधून दिलं गेलं पाहिजे. ही खरी गोष्ट सांगायचीच नाही. हे प्रशासनाला साधी गोष्ट आहे, समजली पाहिजे. तरीसुद्धा आम्ही या तुमच्या माध्यमातून प्रशासनाला सांगू इच्छितो की नवीन जॅकवेलमधून आम्हाला हे पाणी दिलं गेलं पाहिजे. नक्कीच. तर इथे बघितलं तर नवीन जॅकवेल जी झालेली आहे ह्या जॅकवेलमधून पाणी पुरवठा करणं गरजेचं आहे. परंतु ग्रामस्थांना जुन्या तुटलेल्या जॅकवेलमधूनच पाणी पुरवठा केला. तर आपल्यासोबत अजून एक ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, काय सांगाल? या गावाची लोकसंख्या किती आणि हे पाणी जे आता तुम्हाला दिलं जातं ते कशा प्रकारे पुरवलं जातं? बोलायचं झालं तर या ठिकाणी जी जॅकवेल आहे, ज्या ठिकाणी पाणी पुरवठा शहराला आणि गावाला केला जातो, त्या पाणी पुरवठ्याची जी अवस्था आहे ती रत्नागिरीवासियांची म्हणजे जिल्ह्याची जी व्यवस्था आहे ती वेगळी आहे. आणि स्थानिक ठिकाणी जो पाणी पुरवठा वाढ्यानं होतो, जवळजवळ या गावामध्ये 2,500 ते 3,000 लोकवस्ती असलेला हा गाव आहे. आणि या गावाची जी पाण्याची जी व्यवस्था या ठिकाणी प्रशासनाने केलेली आहे ती एकदम म्हणजे न बोलण्यासारखी जी व्यवस्था आहे. कारण जो पाईप आहे तो अजून गेली 2 वर्ष जी जॅकवेल होती, ज्या जॅकवेलमधून संपूर्ण पाणी पुरवठा रत्नागिरी शहराला आणि गावाला होत होता. परंतु रत्नागिरी शहराचा पाणी पुरवठा सुरळीत केला गेला. जॅकवेलमध्ये त्याचा पाईप टाकून त्याची पाणी पुरवठ्याचा व्यवस्था जी आहे ती केली गेली. परंतु शीळ गावामध्ये जो पाणी पुरवठा आहे तो अद्याप या जॅकवेलमधून जुन्या जॅकवेलमधून पाईप टाकून केला जातो आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पाण्याचं शुद्धीकरण न होता या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो आहे. आणि या सगळ्या गावाच्या लोकसंख्या जी आहे त्या लोकसंख्येच्या जीवाशी हा खेळ या प्रशासनाने चालवलेला आहे. तो कुठेतरी थांबला पाहिजे होता. परंतु अद्याप त्याच्यावरती कोणतीही कारवाई या प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी केली जात नाही. तरी गाववासियांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांना प्रशासनाला विनंती करतो आहे की आता तरी तुम्ही लक्ष घाला. नाहीतर मला वाटतं ज्या तुम्हाला माहिती असेल, प्रशासनाला सर्व माहिती आहे की संपूर्ण जे आरोग्याच्या दृष्टिकोनातून जी रोगराई जी पसरली जाते ती जास्तीत जास्त करून पाण्याच्या माध्यमातून पेरली जाते. आणि या गावामध्ये जी व्यवस्था आहे ती मला वाटतं आम्हाला रोगराईच्या खाईमध्ये घालवण्यासाठी प्रशासनाने तयार केलेला जो पाईप आहे तो त्या पाण्यामध्ये टाकून आम्हाला पाणी पुरवठा केला जातो असं मला या ठिकाणी बोलूसं वाटतं आहे आणि त्यांच्या निदर्शनातसुद्धा आणूसं वाटतं आहे. तर ह्या गावाची जी लोकसंख्या आहे 2 ते 3,000 ती लोकसंख्या कुठेतरी वाचवावी, त्यांचं जीवन कुठेतरी सुरळीत व्हावं
यासाठी हा जाकवेलमधून टाकलेला जो ओपन पाईप आहे कोणतीही प्रक्रिया न करता पाणीपुरवठा केला जातो तो थांबवावा आणि प्रशासनाने जसं रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा केला जातो तशा प्रकारचा पाणीपुरवठा या गावालासुद्धा करावा अशी या ठिकाणी एक कळकळीची विनंती करतोय आणि त्यांच्या निदर्शनासुद्धा आणून देतोय. नक्कीच. धन्यवाद. तर आपण जर पाहिलं तर ग्रामस्थांचीही आपण मागणी ऐकलेली आहे की नवीन जाकवेल झाल्यावर जे रत्नागिरी शहराला तुम्ही पाणी पुरवठा करताय त्याच जाकवेलमध्ये आमच्या देखील गावाचा पाईपलाईन जी आहे ती त्या जाकवेलमध्ये टाकावी आणि कोणतीही रोगराई होण्यापासून आम्हाला वाचवावं हीच कळकळीची विनंती ग्रामस्थ इथं प्रशासनाकडे करताना दिसत आहे. आता ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासनाला जाग येते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सचिन सावंत, नवराष्ट्र, रत्नागिरी.